श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचा अत्यंत पवित्र आणि शक्तिदायक असा दिवस म्हणजे महाअष्टमी. हा दिवस अष्टभुजा दुर्गा मातेस अर्पण केलेला मानला जातो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे दिवस विशेष शक्तिशाली असतात. त्यातही अष्टमीला केलेली सेवा, पूजा, उपाय आणि प्रार्थना फार लवकर फळ देतात अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आज आपण महाअष्टमीच्या सेवांची माहिती जाणून घेणार आहोत. सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ केल्यानंतर लाल किंवा पांढरे, पिवळे, हिरवे स्वच्छ वस्त्रामध्ये आसन घालून बसावं. घरात घट बसवलेला असेल तर घटासमोर किंवा देवीची मूर्ती असेल तर तिच्या समोर दीप लावून पूजेची सुरुवात करावी. सुरुवातीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून देवीला पाणी अर्पण करावं. देवीला ताज्या फुलांचा गजरा, लाल बांगड्या, बिंदी, चुनरी, हिरव्या चुड्या, नारळ, पान, फळ, गोडधोड पदार्थ अर्पण करून देवीची ओटी भरावी. ही ओटी देवीला चढवताना मनोभावे प्रार्थना करावी की माते, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, माझ्या संसारात कधीच दारिद्र्य येऊ नको, आमच्या परिवाराचं तू रक्षण कर. ओटी भरून झाल्यावर ती एखाद्या सुवासिनीला द्यावी किंवा देवी समोर ठेवावी. ही ओटी म्हणजे लक्ष्मीला घरात स्थिर करून ठेवण्याचा सुंदर मार्ग मानला जातो. महाअष्टमीच्या दिवशी एक विशेष सेवा म्हणजे कुंकुमार्चन केले जाते. देवीच्या चरणांपासून शिरापर्यंत कुंकू अर्पण करतं. ओम हे रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणावा. या मंत्राचा प्रभाव खूप मोठा आहे. कुंकुमार्चन केल्याने देवी प्रसन्न होते आणि आपल्याला आरोग्य, आयुष्य, यश आणि सुख समृद्धी लाभते. महाअष्टमीला हा मंत्र जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. देवीची सकारात्मक शक्ती घरात प्रस्थापित होते. या दिवशी काही खास स्तोत्राचे पाठ करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. लक्ष्मी अष्टक स्तोत्राचा 11 वेळा पाठ केल्याने लक्ष्मी सदैव घरात नांदते. श्री सूक्ताचा पाठ केल्याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. दुर्गा स्तोत्र आणि सिद्धिकुंजिका स्तोत्र वाचल्याने ग्रहबाधा, संकट आणि अडचणी दूर होतात. या सर्व स्तोत्रांचा जप महाअष्टमीच्या दिवशी केल्यास ते अनेक पटीने फलदायी ठरतात. महाअष्टमीला काही छोटे छोटे उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात. आजच्या दिवशी देवीसमोर तांदळाची त्रिकोणी रांगोळी काढावी आणि त्यावर दीप ठेवावा. हा त्रिकोणी दीप दिवसभर अखंड जळत ठेवावा. ज्योत अखंड राहिली तर घरातील सर्व अडथळे नाहीसे होतात. देवीसमोर ठेवलेला तुपाचा दिवा 2 वातीसह पेटवावा. ही 2 वाती घरातील दुःख आणि संकट नष्ट करतात आणि कार्यसिद्धी घडवतात. आता खास उपायाबद्दल सांगते. महाअष्टमीच्या दिवशी पांढऱ्या कवड्या देवी समोर ठेवून त्यांना कुंकुम, हळद लावून पूजा करावी. पूजा संपल्यानंतर त्या कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवाव्या. हा उपाय केल्याने पैसा सतत घरात सतत येत राहतो आणि खर्चापेक्षा उत्पन्न नेहमी जास्त राहतं. काही जण या कवड्या दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवतात. यामुळे व्यापार वाढतो आणि ग्राहक आकर्षित होतात. महाअष्टमीला विलायचीचा म्हणजेच वेलदोडेचा उपाय करणे देखील शुभ मानले जाते. 9 विलायची देवीसमोर ठेवून त्यांना हळद कुंकू अर्पण करावं. पूजेनंतर त्या विलायची लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्या. या उपायाने पैशाचा प्रवाह सतत चालू राहतो, व्यवसायात वाढ होते आणि अडकलेली कामं पूर्ण होतात. महाअष्टमीला धान्याचाही उपाय केला जातो. देवी समोर गव्हाच्या पिठाचा गोड नैवेद्य अर्पण करावा. थोडं गहू पूजेत ठेवून नंतर धान्याचा डब्यात मिसळावा. या उपायाने वर्षभर धान्य कमी पडत नाही आणि घरात अन्न संपन्न राहते. महाअष्टमीच्या दिवशी लाल फुलांचा उपयोग विशेष शुभ असतो. लाल जास्वंद किंवा लाल गुलाब देवीला अर्पण करून नंतर त्या फुलांना तिजोरीत ठेवावा. हे फुलं लक्ष्मीचं स्थैर्य देते. जिथे पैसा ठेवला जातात तिथे हे फुलं ठेवलं की पैसा स्थिर राहतो आणि अचानक येणारे खर्च कमी होतात. या दिवशी कन्या पूजन करणे देखील अत्यावश्यक आहे.
लहान मुलींना घरी बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना प्रसाद किंवा भोजन द्यावे. कन्या म्हणजे साक्षात देवीचं रूप असतं. त्यांच्या पूजेमुळे घरातील दोष नाहीसे होतात, पाप नष्ट होतात आणि कुटुंबावर देवीची कृपा कायम राहते. महाअष्टमीच्या दिवशी देवीला गोड आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करून नंतर तो गोडधोड घरातल्यांना सर्वांना वाटावा. यामुळे कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि शांती वाढते. घरातील मतभेद नाहीसे होतात. या दिवशी गरिबांना कपडे, अन्नधान्य किंवा प्रसाद दान करणे देखील खूप शुभ मानलं जातं. यामुळे पुण्य वाढतं, पुण्य मिळतं आणि देवीची कृपा अनेक पटीने वाढते. महाअष्टमीला नवारणव मंत्राचा जप करणंही अत्यंत शुभ मानलं जातं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र 108 वेळा जपावा. यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. या दिवशी काही लोक घटासमोर 11 किंवा 21 अगरबत्त्या लावतात. अगरबत्तीचा सुगंध घरात सकारात्मकता, ऊर्जा निर्माण करतो. त्याचप्रमाणे देवीसमोर धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून आरती करावी. आरती करताना मनात श्रद्धा ठेवली तर देवी सर्व मनोकामना पूर्ण करते. तर महाअष्टमीच्या दिवशी हा केवळ पूजा नसून श्रद्धा, सेवा, उपाय आणि प्रार्थनेचा दिवस आहे. आजच्या या दिवशी देवीची ओटी चढवा, कुंकुमार्चन करा, स्तोत्राचा जप करा, कवडी आणि विलायचीचे उपाय करा, कन्या पूजन करा आणि गरिबांना दान द्या. श्रद्धा असेल तिथे देवीची कृपा निश्चितच मिळते. देवी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, आरोग्य आणि समृद्धीने परिपूर्ण करेल. हे वरील दिलेले मंत्र 11 वेळा किंवा किमान 3 वेळा नक्की म्हणा. जप करताना मन शांत ठेवा आणि देवीसमोर प्रार्थना करा. माते, आमच्या घरातून दारिद्र्य, रोग, संकट आणि अडचणी दूर करून सुख, शांती आणि समृद्धी दे. एवढं कळलं तरी महाअष्टमीची सेवा पूर्ण होते आणि देवीची कृपा आपल्या घरावर सदैव राहते.